माझ्यापेक्षा जास्त शॉपिंग करतात आणि आम्ही मॉलमध्ये गेलो की मला शोधावं लागतं सुमित कुठं आहे. की स्टार प्रवाह हा एक परिवार आहे. सो अवॉर्ड कुठेही गेला तर परिवारातच जाईल असं मला वाटतंय, त्याच्यामुळं त्याची खंत नसणार आहे. मी युजली मला स्टोरी माहिती असते आणि मग त्यामुळे मी ते इंटरेस्टेड असते की पुढे काय होणार आहे स्टोरीमध्ये किंवा 15 दिवस पुढे काय होणार आहे किंवा हे असंच का झालं. सो मी क्वेश्चन्स खूप विचारते. काळ्या कावळ्याने कोरड्या काठीवर कावकाव केलं, काळ्या कावळ्याने कोरड्या काठीवर कावकाव केलं, काळ्या कावळ्याने कोरड्या काठीवर कावकाव केलं. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. स्टार प्रवाह परिवार पुरस्कार 2026च्या रेड कार्पेटवर घरोघरी मातीच्या चुलीच्या ऋषिकेशने खऱ्या आयुष्यातील जानकीला खरं तर आज रेड कार्पेट म्हणलंय. कशा आहात दोघे? मस्त मस्त छान. पण पहिलंच रेड कार्पेट असेल जे आले स्टारचं पहिलं. स्टार प्रवाहाचं पहिलंच आहे. आम्ही नेहमी ऐकतो की बायकोने ड्रेस डिझाईन केला, बायको माझी डिझायनर आहे. सो आज काय आजही तेच आहे. हो हो हो. म्हणजे मी नेहमीच तिच्या आवडीचे कपडे अशा इव्हेंट्सना वगैरे घालत असतो, कारण तिची चॉईस बघू शकता तुम्ही खूपच चांगली आहे माणसांमध्ये सुद्धा आणि कपड्यांमध्ये. स्टायलिंगच्या बाबतीत कसं वाटतं खरं म्हणजे, जर तू स्टाईल नाहीच केलं? माझ्यासाठी स्टाईल करणं खूप इझी टास्क आहे, कारण की माहिती आहे काही घातलं की छानच दिसेल. बरोबर बाजू घेतली लगेच. पण तुझाही लुक कमाल आहे. काही कॉम्प्लिमेंट मिळाली आज येताना वगैरे अशी काही? अरे ती डॉल वाटते, प्रिन्सेस वाटते. आणि थँक्यू. मला सांगायचं आहे की हा आमच्या लग्नाच्या वेळी संगीतमधला कॉस्ट्युम आहे तिचा. सो ती एक आठवण आहे. आणि असं म्हणतात की लग्नाचे कपडे परत कधी घालणं होतं, परत कधी. सो हिच्या नशिबी ते आलेलं आहे. तो परत रिवेअर करायचा आणि खूप छान वाटतंय. ते मुवमेंट्स परत मला फील होतात. आणि मी फर्स्ट टाइम स्टार प्रवाह अवॉर्ड्सला आली, सो मी खूप एक्सायटेड आहे की कसे होतात अवॉर्ड्स वगैरे आणि सगळ्या गोष्टी. आणि खूप छान मजा येईल. पण मला सांग की याची मालिका कितींदा बघतेस, हाच खरा प्रश्न आहे. मी युजली मला स्टोरी माहिती असते आणि मग त्यामुळे मी ते इंटरेस्टेड असते की पुढे काय होणार आहे स्टोरीमध्ये किंवा 15 दिवस पुढे काय होणार आहे किंवा हे असंच का झालं. सो मी क्वेश्चन्स खूप विचारते आणि मालिका बघत असते. म्हणजे असं घरी गेल्यावर खूप वगैरे क्युरियस असते की हे असं घडलंय, ते लॉजिक शोधते खूप. हे असं का घडलंय, हे असं का खूप आहे. ती बघते जे आपलं OTT प्लॅटफॉर्मवर येतात ना, त्या तिथे ती बघते. हॉटस्टारला वगैरे बघते ती सिरियल. तिला ज्यावेळेस फ्री टाईम असतो त्यावेळेस ती बघते. आणि बघितलं की मला फोन येतो, अरे मग तुमच्या सिरियलमध्ये हे असं का होतंय, असं का नाही होत आहे, आणि लॉजिक शोधायला जाते ती. पण रेड कार्पेटवर येण्याच्या आधी काही टिप्स मिळाले? नाही. मी काही नाही सांगत. नाही. पण तो रेड कार्पेटवर येताना तू काही आधी सांगून पाठवते? नाही. असं नसतं, सांगून पाठवायचं असतं ना. नाही, आम्ही कसं आहे, तिनं सांगितलेलं मी जास्त ऐकतो, मी सांगितलेलं ती जास्त ऐकत नाही. पॉइंट आहे. म्हणून त्यांनी काही मी विचारलं की काही आहे का, म्हणजे नाही, काहीच नाही, असं काही तिने सांगण्यासारखं मला नाही. विचारलं होतं ॲक्च्युली की मला काही बोलायचं आहे का, काही प्रिपेअर करायचं का. म्हणलं काही प्रिपेअर करू नको, नीलम आहे, पहिला इंटरव्ह्यू तुझा नीलमच घेईल आणि ती आपल्याच टीममधली असणार आहे, त्याच्यामुळं बिंदास्त राहा असं मी तुला खरंच सांगितलं. विचारलं, 2 वेळा विचारलं काही बोलायचं आहे का, काही सांगायचं. तर म्हटलं नाही, काही नाही. पण जेव्हा नॉमिनेशन नवऱ्याला असतं, मला सांग तू किती एक्साइटेड असते, कारण की तू कधीच इथे नसते आणि आम्ही विचारत असतो, पण आज तू आलीस. आणि जेव्हा अवॉर्ड्स मिळणार असतं, हे तुला कोणताही असो ते तुला माहीत असतं, तेव्हा तू किती एक्साइटेड असते? येस, मी नक्कीच खूप एक्सायटेड असते. आणि म्हणजे त्यांची वर्षभराची मेहनत आहे, पूर्ण टीमची, चॅनलची आणि सगळ्याच गोष्टी. आणि बघूया आता की काय होतं. आणि अवॉर्ड्स तर नेहमी मिळतच असतात त्यांना, लकीली, आणि त्यांचं कामही तर. मला सांगा, आता एक प्रश्न आहे, तयार व्हायला कोण वेळ जास्त लावतो? तयार व्हायला हा प्रश्न तुम्ही नवरा बायकोमध्ये नवऱ्याला विचारायचाच नसतो. तुम्ही ना लिहून ठेवा कुठेतरी एका काळ्या दगडावर पांढऱ्या खडूने की हिला वेळ लागतो तयार व्हायला. पण तरी मी वेळेत तयार होते. वेळ लागतो पण वेळेत हा, होते. म्हणजे 5ला निघायचं असेल संध्याकाळी तर मी तिला सकाळी 9 वाजल्यापासून तयार करायचं. तो तुझी रेड कार्पेटवर पोलखोल करतो. आता मला त्याची पोलखोल ऐकायची. एक तरी अशी गोष्ट सांग की ते माझ्यापेक्षा जास्त शॉपिंग करतात आणि आम्ही मॉलमध्ये गेलो की मला शोधावं लागतं सुमित कुठं आहे. मी पटापट कपडे ग्रॅब करून चालले चेंज करायला. आणि
ते वेअर केले की दुसरेच लोक ते घेऊन जातात की ते दुसऱ्यांची वाईफ की अरे याला हे छान दिसतंय, मग ते त्यांच्या हस्बंडला ट्राय करायला घेऊन येतात. कौतुक आहे माझा, ही पोल खोल नाहीये माझी आणि मी असं बघत असते. ते खूप आहे की माझ्यापेक्षा जास्त शॉपिंग करतात. पण आता नॉमिनेशनसाठी आहे आणि मला सांग किती एक्साइटेड आहे आणि काय वाटतंय यावेळेस पुरस्कारही घरी जाणार? इच्छा तर आहे घरी न्यायची, पण कॉम्पिटिशन सुद्धा तगडं आहे. पण हेच आहे की स्टार प्रवाह हा एक परिवार आहे. सो अवॉर्ड कुठेही गेला तर परिवारातच जाईल असं मला वाटतं आहे. त्याच्यामुळं त्याची खंत नसणार आहे. कारण प्रेक्षकांचं प्रेम मिळतं हे सुद्धा एखाद्या अवॉर्डपेक्षा कमी नाही. अवॉर्ड पहिले घरी आल्यावर काय रिॲक्शन्स असतात? ही खुश असते. मला अवॉर्ड मिळाल्या मी फोटो पाठवत असतो, एक हिला एक आईला, आणि दोघीही जाम खुश होतात. पण एक असतं हा रेड कार्पेटवर आल्यावर एक गेम खेळायचा असतो. सो टंग ट्विस्टर आहेत आणि दोघांनी करायचं. चिंचपोकळीच्या चिमण्या चिवचिवतात. 5 वेळा पटपट बोलायचं. चिंचपोकळीच्या चिमण्या चिवचिवतात, चिंचपोकळीच्या चिमण्या चिवचिवतात, चिंचपोकळीच्या चिमण्या चिवचिवतात, चिंचपोकळीच्या चिमण्या चिवचिवतात, चिंचपोकळीच्या चिमण्या चिवचिवतात. काळ्या कावळ्याने कोरड्या काठीवर कावकाव केलं. 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 कच्ची पपई पक्की पपई. कच्ची कच्ची पपई पपई पक्की पपई. कच्ची 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 पक्की पपई. एक शेवटचं. ताटातलं ताक वाटीत टाक. वाटीतलं ताक ताटात टाक. ताटातलं ताक वाटीत टाक. वाटीतलं ताक. ताटातलं ताक वाटीत टाक. ताटीतलं ताक. ताटातलं ताक वाटीत टाक. वाटीतलं ताक ताटात टाक. ताटातलं ताक वाटीत टाक. वाटीतलं ताक ताटात टाक. ताटातलं ताक वाटीत टाक. वाटीतलं ताक ताटात टाक. थँक्यू सो मच आणि खूप छान दिसतं आणि असेच राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.